मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे बुधवार आणि आहोंचा बर्थडे आहे। बर्थडेची तयारी कशी केली काय केली ते तुमच्यासोबत शेअर केलंच होतं। त्यानंतर आता आज फायनल आपल्याला आपला रिझल्ट द्यायचा आहे। सो आज बर्थडे आहे त्यांचा, तर स्वयंपाकाची काय तयारी करून ठेवली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सायंकाळचे 5 वाजले होते, तर म्हटलं चला आपण आता आपला व्लॉग जो तो स्टार्ट करूया। बरीचशी तयारी मी करून ठेवलेली आहे। इथे अरोमा डिफ्युजर जे ते ऑन केलेलं आहे, त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकलेला आहे। मागील 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये जे भरपूर असा पाऊस पडतोय आणि वातावरण जे ते खूप खराब झालेलं आहे। सो त्यामुळे मी ही एक काळजी घेते। हे अरोमा डिफ्युजर जे ते नवीनच घेतले मी, 2-3 दिवसच झाले आणि खूप छान आहे, बेस्ट क्वालिटी आहे, मला तर खूप आवडलं, मस्त आहे। आपण नुसतं हे असं ऑन ही करून ठेवू शकतो, मस्त वाटतं असं ऑन करून ठेवलेलं। आणि आता लाईट ऑन करते मी आणि आपल्याला आता मी भीमसेनी कापूर टाकलेलं आहे, हे गरम करायचं आहे ना, तर त्यासाठी हे बटन ऑन करायचं। बस हे आतमध्ये गरम व्हायला लागतं आणि भीमसेनी कापूरचा छान असा धूर होतो आणि प्रसन्न असं वातावरण आपलं घरातलं होतं। बर्थडेची तयारी काय केली तर सगळ्यात अगोदर ही एक केलेले, फॅनवरती फुलं वगैरे ठेवून घेतले, घर व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे। आता केक वगैरे इथे ठेवणार आहे। तनिष्का मला इथे मदतीला म्हणजे मदत करते ती। आणि आम्ही थोडंसं इकडे फिश पॉट जो तो इथे ठेवलेला आहे। आणि व्हिडिओचा एंड जो तो देवघरापासून केलेला होता, पहिल्या व्हिडिओचा, आणि सुरुवातही आता मी देवघरापासूनच करणार आहे। तर मस्त अशी देवपूजा केलेली आहे, सागर संगीत पूजा झालेली आहे, रांगोळी सुद्धा काढून झालेली होती माझी सकाळी। सगळे कामं आवरले, त्यानंतर युट्यूबचं माझं काम केलं, व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर हे बघा इकडे सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली। फक्त 2 तासात माझा जो मी ठरवलेला स्वयंपाक आहे तो होणार आहे। तर म्हटलं चला अगोदर आपण व्हिडिओ स्टार्ट करून देऊया आणि पूजा वगैरे करून घेऊ आपली तिन्ही सांजेची, आणि त्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकाला देते वेळ मिळेल आणि छान असा स्वयंपाक फक्त 2 तासात होणारा असा स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे स्टँडचं जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं ना, तर हे स्टँड खूप बेस्ट आहे, नक्की हे स्टँड जे ते परचेस करा। मस्त अशी रांगोळी काढून घेतली, छान देवपूजा झालेली आहे, बाहेर दिवा वगैरे लावला, सगळं आवरलं। आता मी स्वयंपाक करायला घेणार आहे। तर आता स्वयंपाकाची सगळी ही तयारी करून ठेवलेली आहे। सगळं सांगत नाही बसत, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, इंट्रो व्हिडिओ। त्यामुळे जे ते आता स्वयंपाक करता करता तुम्हाला काय काय केलंय काय काय नाही ते शेअर करेल। फक्त इथे डाळ शिजून ठेवलेली आहे, भात शिजून ठेवलेला आहे। मिस्टरांना सगळं गावरान पद्धतीचं जेवण आवडतं। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली स्टँडर्ड भाजी दिसणार नाही, छान अशा गावरानच भाज्या असणार आहे, कमी तेलाच्या, कमी स्पायसी कमी आणि मसालेदार भाज्या कुठल्याही दिसणार नाही। सगळी भाज्यांची तयारी करून ठेवलेली आहे। त्यांना बटाट्याची भाजी सुकी खूप आवडती, तर ती करणार आहे। थोडीशी कांद्याची चटणी आवडती खूप, ती करणार आहे। आणि क्वांटिटी तुम्ही जर बघाल ना, तर मी एक वाटी म्हणजे एक प्लेटच्या हिशोबाने सगळं घेतलेलं आहे। फक्त राईस थोडासा वाळवता केलेला आहे। तर या पद्धतीने सगळी तयारी करून घेतलेली। आता पटकन आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। आणि मध्ये मध्ये डेकोरेशन आम्ही अगदी छोटं मोठं करणार आहे, लई जास्त करणार नाही। तर तेही काय केलं काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओवर एंडपर्यंत राहा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती। चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, व्हिडिओला स्टार्ट करूया। चला तर मैत्रिणींनो, आता या पुढच्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मी स्वयंपाकाची तयारी जी ती अगोदरच करून ठेवलेली होती आणि मी 5 वाजता स्वयंपाकाला लागलेली होते। तर टोटल मला 2 ते 2.5 तास लागणार होते स्वयंपाकाला, कारण की मी गाजरचा हलवा आणि पालकाची वडी तर अगोदर बनवून ठेवलेली होती, फ्रीजमध्ये होतं ते फक्त मला गरम करायचं होतं। पण आज मी पूर्ण 18 पदार्थ जे ते करणार होते। तर मी मिस्टरांना ज्या ज्या पदार्थ आवडतात ना ते आज बनवणार होते आणि त्यांना पूर्ण गावरान पद्धत
पद्धतीचं जेवण आवडतं. आणि आजच्या स्वयंपाकात तुम्ही बघाल मी कुठेही मसाल्यांचा वापर केलेला नाही. फक्त दोनच जे पदार्थ आहे म्हणजे सोयाबीनची भाजी आणि सोयाबीनची सुकी भाजी केलेली मी आणि पातळ भाजी रस्सा भाजी, त्यालाच फक्त मी आलं लसूण पेस्ट यूज केलेली. बाकी कुठेही मी आलं लसूण पेस्टसुद्धा यूज केलेली नाही आहे. फक्त हिरवी मिरची कट करून आणि लसूण कट करून घातलेला आहे. तर मी सगळ्यात अगोदर जे ते 1 तास अगोदर आंबेमोहर तांदूळ जे ते धुवून आणि भिजत घातलेले होते. त्यानंतर इथे मी दूध जे ते गरम करायला ठेवलेलं होतं. दूध गरम झालं त्यानंतर त्यामध्ये आंबेमोहर तांदूळ जे ते घालून आणि शिजत ठेवलेले आहे. तर आंबेमोहर तांदूळ जे ते आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये शिजून घ्यायचे. तरी ते तांदूळ शिजवत असताना जे ते थोडंसं दूध वरती गेलं तरी ते मी कुठल्याही प्रकारे व्हिडिओ जे होते स्किप केलेले नाही. अशा प्रकारे थोडंसं धावपळीचं काम असलं की हे वाढवा कामं तर होतच असतात. बरं, एकदा होऊन काही माझं थांबलेलं नाही आहे. दुसऱ्या गॅसवर ते शिफ्ट केली खीर आणि त्याही गॅसवर वरती गेलेलं होतं दूध. तर मग त्यानंतर मला सगळ्यात अगोदर ते गॅस क्लीन करायला लागला आणि मग मी पुढचा स्वयंपाक केलेला आहे. तर मी खीर जी ती दुसऱ्या गॅसवर शिजत ठेवली आणि त्यानंतर मी डाळ शिजवून घेतलेली होती. तर डाळीला फोडणी घालून घेणार आहे. तर डाळ जी ती मी तुपामध्ये डाळीला फोडणी घालत असते. तर मी तूप गरम करायला ठेवलं होतं. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, हिंग, दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसूण घालून छान असं तळून घ्यायचे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची, कढीपत्ता घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि ही फोडणी आपल्याला डाळीमध्ये घालून डाळ जी ती छान अशी उकळून घ्यायची. बस आपली डाळ जी ती बनवून रेडी होती. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे तेल घालून घेतलेले. पुन्हा जिरे, मोहरी आपल्याला यात घालायचे, कढीपत्ता घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. 2 चमचे हिरव्या मिरच्या घातल्या असेल, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 2 चमचेच मी लसणाचे तुकडेही घातलेले आहे आणि 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली. तर इथे मी बटाट्याची भाजी करणार आहे. स्लाइसमध्ये कट केलेला जो बटाटा असतो ना, गावरान पद्धतीनेच बनवला जातो. या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या आमच्या आई बनवता अगदी सोप्या पद्धतीने ह्या भाज्या ज्या ते बनवल्या जात्या. तर जी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना, ती घातली मी. त्यानंतर त्यामध्ये हळद घातली, थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीमध्येच आणि थोडीशी कोथिंबीर मी जी आपण डाळ बनवलेली होती ना वरण, ते त्या वरणातही घालून घेतली. आणि त्यानंतर बटाटे जे ते कट केलेले होते त्यामध्ये बटाटे घालून घेतले, चवीनुसार मीठ घातलं आणि बस आपली बटाट्याची भाजी जी ती आता कमी गॅसवर शिजत राहिली. यामध्ये पाहिजे असेल तर थोडंसं मीठ घालायचं, नाहीतर मीठ नाही घातलं तरी चालेल. पाणी घालायचे, पाणी नाही घातलं तरी चालेल. मी तर पाणी घातलेलंच नाही आहे. फक्त मीठ घालून छान अशी एकजीव केली आणि कमी गॅसवर झाकण ठेवून आपल्याला ही बटाट्याची भाजी जी ती शिजवून घ्यायची. त्यानंतर पुन्हा चौथी कढई आता गॅसवर मी ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये जिरे, मोहरी घालून घेतले आणि ते जिरे, मोहरी फुलून द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये कट केलेला लसूण आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे छान असं तळून घ्यायचे आणि त्यात कांदा घालून घ्यायचे. कांदा ट्रान्सपरंट होतो छान असा तळून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये हळद पावडर घालायची थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि गूळ घालायचे. तर डाळेमध्येही मी गूळ घालून घेणार आहे. कांद्याची चटणी बनवणार आहे ना, त्यातही गूळ म्हणजे आता बनवते ती कांद्याची चटणी, त्यातही गूळ घालून घेतला आणि बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा थोडासा गूळ घालून घेतला. तर छान चव येते आणि हा गूळ जो आहे तो ऑर्गॅनिक आहे. तर त्यामुळे मी हा गूळ घातलेला आहे. आणि त्यानंतर मी काय केलं, खिरीसाठी तांदूळ एक साईड शिजताच आहे, तर ते तांदूळ अजून शिजलेले नव्हते. बटाट्याची भाजी या साईडला शिफ्ट केली, ती छान अशी एकजीव केली, पुन्हा झाकण ठेवून ती शिजवून दिली. तोवर इकडे मी जे ते ती छान असे शिजले गेले होते 5-1 मिनिटांमध्ये बटाटे सुद्धा आणि कांद्याची चटणी छान अशी परतून घेतली आणि 5 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर, बटाट्याच्या भाजीमध्ये ही थोडीशी कोथिंबीर आणि 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून ती छान अशी एकजीव करून पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. आणि त्याच पद्धतीने कांद्याच्या चटणीमध्येही मी कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालून ती 2 मिनिटं परतून घेतली आणि त्याला वाफ काढून घेतली. आणि बस आपली बटाट्याची चटणी ही आता इथे बनवून रेडी झालेली, कांद्याची चटणी सुद्धा बनवून रेडी झालेली. तर आता मी डाळ बनवून घेतली, कांद्याची चटणी बनवून घेतली, बटाट्याची चटणी बनवून घेतली. त्यानंतर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली, त्या कढईमध्ये जिरे, मोहरी आणि शेंगदाणे आपल्याला संगच घालून घ्यायचे. म्हणजे मोहरी फुलली की जिरे घालायचे, जिरे फुलले की लगेचच शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला छान असेल ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी
कट केलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे. या आपल्याला हाफ फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी पुन्हा थोडेसे जिरे मला कमी वाटले तर जिरे घालून घेतलेले, थोडीशी हळद घातलेली आहे आणि बस आता ही फोडणी आपल्याला छान अशी रेडी करून घ्यायची. आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि आपण शिजवून ठेवलेला होता ना तो भात घालून घ्यायचा आहे. तर लांब तांदूळ मी इथे शिजवून घेतलेले होते, ते वरचीवर जो तांदूळ होता ना तो मी यात घालून घेतलेला आहे आणि पुन्हा थोडंसं मला मीठ कमी वाटलं तर मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचा भात हा इथे बनवून रेडी झालेला आहे. कोथिंबीर घालून छान असं एकजीव करायचे. आपण म्हणजे तळून घेतलेले शेंगदाणे होते ना ते यात घालायचे आणि छान असं 2 मिनटं कंटिन्युअसली हलवत राहून हा जो फोडणीचा भात आहे ना तो बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी फोडणीचा भात बनवत असते आणि त्यांना खूप आवडतो. म्हणजे फुल ऑन हिट आहे आमच्या घरामध्ये हा असा फोडणीचा भात, म्हणजे यांना जास्त आवडतो. त्यानंतर मी इथे जिरा राईस बनवलेला आहे, त्याची रेसिपी शेअर नाही केली पण आता मी तुम्हाला सांगते. 1 टेबलस्पून तूप गरम केलं, त्यामध्ये 1 टेबलस्पून जवळजवळ जिरे घातलेले असतील. जिरे फुलले, लगेच त्यामध्ये जुलियन्समध्ये कट केलेली शिमला मिर्च, कांदा आणि कोथिंबीर हे यामध्ये घालून घेतलं. छान असं परतून घेतलं, ट्रान्सपरंट होस तर जास्त नाही परतायचे आणि वरून जे ते आपल्याला भात घालून घ्यायचं आहे. भात घालून छान असं एकजीव करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ वगैरे घालून बस आपला जिरा राईस बनवून रेडी झालेला आहे. 2 मिनटच फक्त आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर खिरीमधले तांदूळ जे ते छान असे शिजले गेले होते, तर ही खीर जी ती आपण कस्टर्ड पावडर घालून करणार आहोत. तर मी पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली एका वाटीमध्ये, 1.5 वाटी ती 1.5 चमचा ती कस्टर्ड पावडर घेतलेली. ती कस्टर्ड पावडर आपल्याला थोडंसं पाणी घालून छान अशी पातळ करून घ्यायची आणि खिरीमध्ये घालून घ्यायची आणि लगेच खीर आपल्याला ढवळायला लागायचे, नाही तर खीर जी ती खूप घट्ट होऊन जाते. त्याच्या गुठळ्या होत्या, ती छान अशी एकजीव करून घ्यायची. त्यानंतर फोडणी पात्रामध्ये 2 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे. त्या तुपामध्ये मिक्स ड्रायफ्रूट छान तळून घेतलेले, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि हे घेतलेले मनुके, पिवळे मनुके, आणि ती छान अशी तळून घ्यायचे मिनिटभर आणि ती आपल्याला खिरीवरती घालून घ्यायचे. चवीनुसार त्यात साखर घालायची आणि एक उकळी येऊन द्यायची आणि आपली खीरसुद्धा बनवून रेडी झालेली. त्यानंतर काळा मसाला वाटण बनवून ठेवलेलं होतं मी, ते वापरून आपण आता इथे मस्त अशी मसाल्याची सोयाबीन भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये 1 क्यूब काळा मसाला वाटणची घातली, अर्धा चमचा जे आलं लसूण पेस्ट आहे ना ती घातली. त्यानंतर यामध्ये आपले रुटीनचे मसाले म्हणजे लाल तिखट घातलेले, हळद पावडर घातलेली आणि धना पावडर घातलेली, थोडीशी कोथिंबीर घातलेली, कढीपत्ता असेल तर तो घालायचा आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि क्यूब वितळस्तोवर आपल्याला तेल सुटस्तोवर हा मसाला छान असा तळून घ्यायचा आहे. तर साईडला मसाला तळतोय तोवर ह्या कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घातलं, जिरे मोहरी छान अशी फुलवून घेतली, त्यामध्येच थोडीशी पुन्हा कोथिंबीर घातली आणि ही सोयाबीन जी ती आपल्याला छान अशी या तेलावरती परतून घ्यायची. सोयाबीनला जेवढं मीठ लागेल ना त्या हिशोबाने मीठ मी या सोयाबीनला घातलेलं आहे. त्याच पद्धतीने जेवढी ग्रेव्ही आहे ना त्याच ग्रेव्हीच्या हिशोबाने आपल्याला ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घालायचे, ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. त्यानंतर यामध्येही मी जुलियन्समध्ये कट केलेले टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च हे व्हेजिटेबल्स घालून घेईल आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला हाय फ्लेमवर हे व्हेजिटेबल्स घालून सोयाबीन छान अशी परतून घ्यायची आहे आणि बस आपली सोयाबीन बनवून रेडी आहे. त्या आता मसालाही बनवून रेडी झालेला होता, तर त्या मसाल्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आणि सोयाबीन घालून घेतली, छान अशी ती एकजीव केली आणि बस आता 10 मिनटं ही सोयाबीनची भाजी आपल्याला शिजून द्यायची आणि सोयाबीनची भाजीसुद्धा आपली बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर आता उरलेली सोयाबीन जी आहे त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट घातलेले 1 चमचा, धना पावडर घातलेली 1 चमचा आणि त्यानंतर जे आमचूर पावडर असते ना ती 1 चमचा घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचे 2 ते 3 टेबलस्पून. छान असं ते डाळीचं पीठ जे ते आपल्याला यामध्ये चोळून एकजीव करून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायची, छान असं ही एकत्र करून घ्यायची. या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडीशी गुळाची पावडरसुद्धा घालू शकता किंवा साखरसुद्धा घालू शकता, मी दोन्ही यूज केलेलं नाही आहे. त्यानंतर जे ते आपली सुकी सोयाबीन बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि पातळ सोयाबीनची भाजी जी ती बनवून रेडी झालेली ती एका बाउलमध्ये काढून घेतली
घातली ती आता आपली रेडी झालेली, ती एक साईड मी काढून ठेवली. त्यानंतर ह्या कढईमध्ये पुन्हा तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर आपण जी सोयाबीन छान अशी एकत्र सगळे मसाले करून ठेवलेली होती ना, ती सोयाबीन आपल्याला पूर्णपणे मीडियम गॅसवर सोयाबीन जी आहे ना, सोयाबीनची भाजी जी आहे ना, ती पूर्णपणे कढई सोडायला लागते. इथपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये ती छान अशी परतून घ्यायची. आणि ती छान अशी कढई सोडायला लागली सोयाबीन की त्यामध्ये आपल्याला पुन्हा ज्युलियसमध्ये कट केलेले टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची यामध्ये घालून घ्यायची. तुमच्याकडे एक्स्ट्रा एखादा व्हेजिटेबल असेल तर ते घातलं तरी चालेल. हे व्हेजिटेबल आपल्याला पूर्ण शिजून नाही द्यायचे, त्यामुळे ह्या एंडिंग पॉईंटला घालायचे. आणि बस झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला सोयाबीन छान अशी वाफवून घ्यायची. त्यानंतर पुन्हा 2 मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायची. आणि बस आपली सुक्की सोयाबीनची भाजीसुद्धा बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर पुन्हा तेल गरम करायला ठेवलेले, त्यामध्ये हे घातलं, जिरे घातले 1 चमचा भरून. त्यानंतर त्यात सफेद तीळ घातले आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घातलेल्या आहे. कारण की मी ज्या हिरव्या मिरच्या कट करून ठेवलेल्या होत्या ना, त्या संपल्या होत्या, तर मी आता हिरव्या मिरच्या डायरेक्टली कट करून घेतलेल्या आहे. आणि जेवढा हा मसाला आहे ना, त्या मसाल्याच्या हिशोबाने आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे. कारण की पालक वडी जी आपण बनवलेली आहे ना, त्यामध्ये अगोदरच मीठ घातलेलं होतं. या स्टेजला तुम्ही ह्या वड्यांमध्ये सुद्धा जे ते आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आणि छान अशी मंद गॅसवर आपल्याला खरपूस अशा या ह्या वड्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता मी ते कवठाची चटणी बनवायला घेतलेली. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आणि वरून कवड जे ते फोडून असं थोडंसं हाताने चेचून घेतलं आणि ते घालून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी ते तेल घालते ना, ते शेंगदाणा तेल घालते. चवीसाठी खूप छान अशी चव येते शेंगदाणा तेल घातल्यानंतर. 2 टेबलस्पून शेंगदाणा तेल घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून, हलकंसं पाणी घालून ही कवठाची चटणी जी ती छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. आणि बस आता आपली कवठाची चटणी जी ती व्यवस्थित बारीक करून एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. ती आता आपण वरनं त्याला आता फोडणी देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी मी आता इथे त्या बाउलमध्येच जवळजवळ 2 चमचे भरून देते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. एक साईड फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून घेतलेलं होतं. त्या तुपामध्ये आपल्याला जिरे छान असे फुलवून घ्यायचे, जास्त जळून नाही द्यायचे, फक्त फुलवून घ्यायचे. आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला ही फोडणी जी ती शेंगदाण्यांवरती घालून घ्यायची. तर इथे मी शेंगदाण्याची पावडर जी ती भाजलेली शेंगदाण्याची पावडर यात घातलेली आहे. तुम्ही स्किप केली तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल, अशीही छान लागते. पण शेंगदाण्याची पावडर घालून अजूनच छान अशी कवठाची चटणी बनवून रेडी होते. फोडणी घालून छान असं आपल्याला एकजीव करायची आणि आपली जी कवठाची चटणी आहे ना, ती सुद्धा बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर आता यांना जे ते गुळाचा शिरा आवडतो, पण मी इथे ब्राऊन शुगर घालून ते शिरा केलेला आहे. 1 वाटी तूप जे ते गरम करून घेतलं. 1 वाटी तुपामध्ये 1 वाटीच रवा जो तो छान असा ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्स ड्रायफ्रूट घातलेले 3 टेबलस्पून, ज्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता आहे. हे ड्रायफ्रूट घालूनही पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर छान असे ड्रायफ्रूट रव्यामध्ये भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि यातच आपल्याला वेलची पूड घालायची. या स्टेजला तुम्ही केशर पावडर सुद्धा घातली तरी चालेल. आणि छान असे एकजीव करून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून ब्राऊन शुगर घालायची. तर ह्या वाटीमध्ये जे ते 5 टेबलस्पून ब्राऊन शुगर बरोबर येते. तर मी त्यातली 1 टेबलस्पून ब्राऊन शुगर जी ती वाचवलेली आहे, म्हणजे मागे ठेवलेली आहे, कारण की खूप जास्त गोड होऊन जाईल. आमच्या घरामध्ये एवढंही जास्त गोड कोणाला खायला आवडत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ब्राऊन शुगर घालून घ्यायची आणि शिरा जो आहे तो 2 मिनटं वाफून घ्यायचा, छान असं एकजीव करायचा आणि वाफून घ्यायचा शिरा. आणि बस आपला ब्राऊन शुगर घालून शिरासुद्धा बनवून रेडी झालेला आहे. इथे मी आता बटाटा भजी बनवायला घेतलेली आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी 1 ते 2 चिमूट भरून आपल्याला सोडा सुद्धा यात घालायचा आहे. आणि ओवा घालायचा आहे अर्धा चमचा, हातावर छान असा रगडून याची छान अशी पातळ स्लरी बनवून घ्यायची. आणि बटाटे मी 1 ते 1.5 तास अगोदर स्लाइसमध्ये कट करून घेतलेले, जास्त पातळ करायचे नाही आपल्याला, मीडियम असे म्हणजे थिक असे राहून द्यायचे, जास्त पातळ बटाटे कट करायचे नाही. आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे सोक करायला ठेवायचे. आणि आपल्याला करायला घ्यायच्या अगोदर ते मिठाच्या पाण्यातनं काढून कपड्यावरती छान असे सुकवून घेऊन आणि मग भजी करायला घ्यायची. तर बटाटे कसे केले तेही सांगितलं आणि ही बटाट्याची स्लरी कशी केली तेही सांगितलं. आता इथे लास्टला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओवा हातावर असा थोडासा चोळून घालते, म्हणजे त्याची
टेस्ट छान अशी एनहान्स होते। तर आपलं बॅटरही बनवून झालेले, बटाटे चिरून ठेवलेले होते। गॅसवर आता मी तेल गरम करून घेईल आणि या तेलात आपल्याला हलकंसं कोमट असं गरम झालं तेल का लगेचच यामध्ये जे उडदाचे पापड असते ना, छोट्या साईजचे डिस्क साईजचे पापड, हे फक्त मी 10 ते 12 पापड जे ते तळून घेतलेले, कारण की भरपूर सारा स्वयंपाक झालेला आहे। थोडं करून खूप पदार्थ झाले, तर आता सगळे थोडे प्रमाणात केले तरच ते फेकजोक होणार नाही, या हिशोबाने मी जे ते थोडं सगळं केलेलं आहे। तर पापड मी 10-12 तळून घेतलेले आहे। लगेचच आता हे आपण बॅटर बनवलेलं होतं ना, या बॅटरमध्ये बटाटे घालून आणि आपल्याला हे भजे तळून घ्यायचे। भजे तळत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची की तेल छान असं गरम करून घ्यायचे, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यात भजे सोडायचे, मस्त असे दोन्ही साईडनी कुरकुरीत असे भजे जे ते आपल्याला तळून घ्यायचे आणि आपली भजी बनवून रेडी झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, इतक्यातच मी स्वयंपाक केला, स्वयंपाक आवरलेला आहे। 7 वाजलेले, टोटल स्वयंपाक झालेला आहे। 2 तासात माझा स्वयंपाक पूर्ण होऊन गेलेला आहे आणि ते आम्ही अगदी छोटीशी, म्हणजे यांना आवडत नाही त्यामुळे मग पूर्ण सेट मागवलेला होता, बलून्स वगैरे मागवले, हॅपी बर्थडे वगैरे त्याचा सगळा सेट मागवलेला होता, पण त्यांना आवडत नाही त्या कारणाने मी जास्त नाही केलं। सो फक्त आम्ही छोटे 2-3 हे फुगे फुगवले, घर व्यवस्थित जाळे जळमटा काढून एकदम व्यवस्थित स्वच्छ केलं, व्यवस्थित सगळं सेट केलेलं आहे। त्यांच्या आवडीचा सॉन्ग लावायचा आहे, तो टीव्ही चालू आहे आणि स्वयंपाक म्हणाल तर पटकन झालेला आहे। इथे मी स्वयंपाक करून घेतलेला आहे, भरपूर सारे पदार्थ केले, म्हणजे जेवढेही त्यांना आवडते ना, फक्त त्यात माझ्याकडनं गुलाबजाम झाले नाही, ऍक्च्युली ते माझ्या डोक्यातनच स्लिप होऊन गेलं। सो तेवढं एक राहिलेलं आहे, बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे। सगळे स्वयंपाकाची क्वांटिटी म्हणाल तर अगदी थोडी केलेली, म्हणजे तसा सगळा स्वयंपाक असतो ना, तर स्वयंपाक खूप उरतो आणि मग फेकजोक जास्त होती। मी ह्या एका गोष्टीच्या पूर्णपणे अजिबात मी समर्थन करत नाही। अन्न हे अजिबात फेकायचं नसतं, मी फेकल्या जाऊनच देत नाही। भले आज केलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही खातो, दुपारपर्यंत सुद्धा खातो, फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर, पण नाही जास्त नाही खात, शिळं पण जास्त खात नाही, पण उरेल आणि फेकजोक होईल एवढंही मी करत नाही। असं नाही की मी करू शकत नाही, माझी परिस्थिती नाही अशी, नाही, असंही काही नाहीये। फक्त एक रिस्पेक्ट, अन्न हे जे आहे हे खूप मोठी गोष्ट आहे। आज आपण त्या गोष्टी आणण्यापर्यंत, हे सगळं करण्यापर्यंत आपली परिस्थिती आहे, पण खूपशे असे भारतातले असे लोक आहेत की त्यांना जेवण मिळत नाही, जेवणा वाचून लोक मरत आहेत। अक्षरशः अशी परिस्थिती आहे, कोरोनात आपण बघितलं सुद्धा, त्यांना काहींना खायला मिळालं नाही, ते मेलेत। सो आपण जेवण स्वयंपाक करताना ना, स्वयंपाक खूप जपून करायचा, भले कमी, आणि एक नियम आहे, आम्हाला सांगितलं जातं की जेवण करताना ना कमी जेवलं ना ते चांगलं असतं, फुल पोट भरून कधीच जेवायचं नाही। सो ह्या हिशोबाने मी तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल पण यातनंही उरणार आहे आमचं। मी अक्षरशः 10 पापड तळलेले, 2 बटाटे कट केले, त्याचेही ह्या अशा प्रकारे भजी करणार आहे। आणि भजी जस्ट हे बघा, तुम्ही बघा, मस्त अशी पुरी आणि फुललेले भजी आहे। याची एक ट्रिक आहे, ती म्हणजे अगदी इतकं, अगदी चिमूटभर जे यामध्ये सोडा घालायचा, जास्त नाही घालायचा, चिमूटभरच घालायचा, त्याच्याने ना मस्त हे जे भजी आहेत ना, बटाट्याचे भजे, हे फुलतात, मस्त कुरकुरीत होत आहे। बघा इथे मस्त असं कुरकुरीत झालेला आहे, शिजला गेलेला आहे। बटाटा भजे तळत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, लो फ्लेमवर छान असे ते खुसखुशीत होतं तळून घ्यायचे असतात, खूप मस्त होते या पद्धतीने बटाटा भजी केले तर। आता मी स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, असं नको व्हायला की तुम्ही हे शेअर केलं नाही, ते शेअर केलं नाही। आज सकाळचा एक पार्ट जो आहे तो मी एका पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये मी एक डिफरंट काही रेसिपीज जे ते ट्राय केल्या होत्या ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। त्यानंतर हा त्याच दिवशीचा दुसरा पार्ट, आणि आता बर्थडेचा जो आहे, म्हणजे बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहे, काय आहे, ते तिसऱ्या पार्ट मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की हाच व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन गेला। आता मी सगळा स्वयंपाक आवरलेला, किचन असं ठेवणार आहे, कारण की भजी जी आहे ना, ही बटाटा भजी ही गरम गरमच छान वाटतं, तर मस्त थाळी वगैरे करून ते तिसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर हा ब्लॉग आतापर्यंत बघितला असेल तर नक्की मैत्रिणींनो एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की खरं सांगते खूप मेहनत असते या सगळ्या, जे तुम्ही अर्धा तासाचा, 28 मिनिटाचा, 27 मिनिटाचा जो व्हिडिओ बघता ना, यामागे माझी दिवसभराची मेहनत असती। सो प्लीज एक मैत्रिणीसाठी, आपल्या एक बहिणीसाठी, एक वहिनीसाठी प्लीज लाईक करत जा, आपल्या बहिणीला, ताईला, दीदीला जे ते थोडंसं मोटिवेट करण्यासाठी जे ते लाईक करा आणि शेअरही करा। आपलं चॅनल मराठी माणसाला पुढे नाही यार, मराठी माणूस आहे मी, आपण मराठी आहोत, आपण सगळे एक आहोत, तर आपण आपल्या माणसाला पुढे नेलंच पाहिजे।
सो नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब सुद्धा करा, चॅनल जे ते शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा व्हिडिओना. तर आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. पुढचा ब्लॉग जो येतो त्याचा तिसरा पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बर्थडे सेलिब्रेशनचा. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.